नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन चव्हाण फ्रॉम टार्गेट क्लासेस अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मसावी व्हर्सेस लसावी। म्हणजे बघा, ज्याचं इंग्लिश संक्षिप्त रूप आहे HCF व्हर्सेस LCM। ह्या दोघांचा मिनिंगही तुम्हाला मी सांगणारच आहे, परंतु एक मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मसावीचा जो कॉन्सेप्ट आहे, मसावीचा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे, तो बेसिक कॉन्सेप्ट आपण आज स्टडी करणार आहोत, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत। त्यानंतर HCF म्हणजे ज्याचं संक्षिप्त रूप आहे मराठीतून मसावी, याच्या बेसपर्यंत याच्या सर्व मूळ गोष्टी व्यवस्थित शिकून झाल्यानंतर मग आपण त्यावर आधारित ज्या काही शॉर्ट ट्रिक्स किंवा जे काही प्रॅक्टिस सेशन आहे ते घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या फक्त बघा, जो आजचा व्हिडिओ असेल तो फक्त पार्ट 1। याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मसावी, ज्याला महत्तम सामायिक विभाजक असं म्हटलं जातं, त्याच्या बेसिक कॉन्सेप्टच्या संबंधित बघणार आहात। याच्यावर आधारित शॉर्ट ट्रिक्स आणि त्याच्यावर आधारित आणखी जे काही पार्ट्स असणार आहेत बघा, पार्ट 1 नंतर पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 असे एकूण 4 पार्ट फक्त HCF वर आधारित असतील, म्हणजे मसावीवर आधारित असतील। आणि जर तुम्हाला लवकरात लवकर ह्या सर्व पार्ट्सची माहिती हवी असेल किंवा ह्या सर्व पार्ट्समध्ये तुम्हाला बेसिक शिकायचं असेल, तर कृपया माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब पण करा। ओके, चला मग आपण वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो टॉपिक आहे आपला की हायेस्ट कॉमन फॅक्टर, जसं की तुम्ही बघू शकतात HCF हे झालं इंग्रजी, ज्याची मराठी आहे बघा महत्तम सामायिक विभाजक। तर विद्यार्थी मित्रांनो, आता महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय? तर बघा, जेव्हा तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्या दिल्या जातात, त्या 2 संख्यांचे तुम्ही अवयव पाडल्यानंतर, आता अवयव पाडणे म्हणजे काय, त्यांचे फॅक्टरायझेशन करणं म्हणजे काय, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु महत्तमचा अर्थ आधी समजून घ्या। महत्तम म्हणजे काय? सर्वात मोठा। सामायिक म्हणजे काय? सामायिक म्हणजे एकसारखा किंवा सर्वांमध्ये कॉमन असेल असा। ओके, कळतो तुम्हाला अर्थ? व्हॉट इज द मिनिंग ऑफ महत्तम? बघा, महत्तम म्हणजे काय, तर सर्वात मोठा। आणि सामायिक, ज्याचं इंग्रजी आहे कॉमन। कॉमन म्हणजे काय? जो सर्वांमध्ये कॉमन असेल असा। ओके, आणि विभाजक म्हणजे ज्याला आपण डिव्हिजर पण म्हणतो किंवा इट इज द फॅक्टर। बघा, म्हणजे तुम्ही त्याला अवयव जरी म्हटलं, म्हणजे फॅक्टरचा अर्थ ॲक्च्युली अवयव असतो, परंतु विभाजक म्हणजे काय? अशी संख्या ज्या संख्येने आपण इतर संख्यांना भाग देऊ शकतो, अशा संख्यांना आपण काय म्हणतो? विभाजक। म्हणजे अशा सर्व संख्या ज्या संख्यांनी कुठल्या ना कुठल्या संख्येला काय दिला जातो? भाग दिला जातो, त्यांना आपण विभाजक म्हणतो, जे अवयवाच्या रूपात मिळतात आपल्याला। लक्षात घ्या, ठीक आहे? चल मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण कॉमन फॅक्टर, ज्याची मराठी आहे सामायिक विभाजक किंवा ज्याची अजून एक मराठी आहे साधारण विभाजक किंवा तुम्ही त्याला साधारण अवयव असंही म्हणू शकतात। तर बघा, आपण ते समजून घेऊयात। पण द नंबर्स विच आर कॉमन इन द फॅक्टर्स ऑफ 2 or more गिवन नंबर्स। पण द नंबर्स विच आर कॉमन म्हणजे अशा संख्या ज्या कॉमन असतील इन द फॅक्टर्स, कशामध्ये? अवयवांमध्ये। फॅक्टर्स म्हणजे काय? अवयव। अवयवांमध्ये बघा, जे अवयव तुमच्या समोर आहेत किंवा अशा संख्या ज्या कॉमन असतील, कशामध्ये? इन द फॅक्टर्स, दिलेल्या अवयवांमध्ये, ऑफ 2 or more गिवन नंबर्स म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त दिलेल्या संख्यांमध्ये जेव्हा तुम्ही त्या संख्यांचे अवयव पाडणार किंवा त्या संख्यांचे फॅक्टर्स घेणार, तेव्हा त्या फॅक्टर्समध्ये ज्या संख्या कॉमन असतील त्यांना म्हणतो आपण काय? कॉमन फॅक्टर। तर हे एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊयात। जसं की बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सांगितलं की व्हॉट आर द कॉमन फॅक्टर्स, बघा जर तुम्हाला विचारलं की कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव, कॉमन फॅक्टर्स ऑफ 12th, बघ 12 हा जो 12th आहे, म्हणजे 12 ही जी संख्या आहे, 12 ह्या संख्येचे सामायिक अवयव
किंवा सामायिक विभाजक, ज्याला तुम्ही साधारण विभाजक देखील म्हणू शकतात. तर 12चे जे फॅक्टर आहेत ते कोणते कोणते असू शकतात बघा. 1च्या टेबलमध्ये बघा येतो 1 तर सर्वांचा कॉमन आहे. बट 2च्या पाढ्यात 12 येतो. यस, 2च्या पाढ्यात 12 येतो. ठीक आहे. 3च्या पाढ्यात पण 12 येतो. 4च्या पाढ्यात पण 12 येतो. 4 नंतर 5च्या पाढ्यात येत नाही. 5 नंतर येतो 6. बघा 6च्या पाढ्यात पण 12 येतो. 7 आहे बघा, 6 नंतर 7 येतो. 7च्या पाढ्यात बघा 12 येतो का नाही येत. नंतर 8च्या पाढ्यात 12 येतो, नाही येत. 9च्या पाढ्यात पण 12 येत नाही. नंतर 10, 11 आणि नंतर स्वतः बघा 12 अशी संख्या आहे की 12च्या पाढ्यात 12 येतो. ठीक आहे. ही शेवटची संख्या बघा की 12च्या पाढ्यात 12 येतो, नंतर पुढच्या संख्या येणार नाही. ओके. नंतर व्हॉट आर द कॉमन फॅक्टर्स ऑफ, बघा कॉमन फॅक्टर ऑफ 16चे कॉमन फॅक्टर काय आहेत बघा. 1. ओके. 2च्या टेबलमध्ये 16 येतो. बघा 2च्या पाढ्यात पण 16 येतो. 3च्या पाढ्यात येतो का नाही. 4च्या पाढ्यात 16 येतो बघा, 4 चोक 16. 5च्या पाढ्यात 16 येतो का नाही. 6च्या पाढ्यात 16 येतो, नाही. 7च्या पाढ्यात पण 16 येत नाही. 8च्या पाढ्यात 16 येतो बघा, 8 दुणे 16. 9च्या पाढ्यात 16 येतो का नाही येत. ओके. 10च्या पाढ्यात 16 येतो का नाही येत. 11च्या पाढ्यात पण 16 येत नाही. 12च्या पाढ्यात पण 16 येत नाही बघा, 12 दुणे 24. नंतर 13च्या पाढ्यात येतो का 16 नाही. 13, 14, 15 पण नाही. आणि नंतर डायरेक्टली स्वतः बघा 16 ही संख्या आहे ज्याच्या पाढ्यात काय येतो 16 येतो. ठीक आहे. बघा मग तुम्ही आता बघू शकतात की 12चे अवयव किती आहेत बघा. 1 म्हणजे आता अवयव म्हणजे काय की दिलेली संख्या, लक्षात घ्या कोणत्याही संख्येचे अवयव पाडणं म्हणजे काय की ती संख्या कोणत्या कोणत्या संख्येच्या टेबलमध्ये म्हणजेच पाढ्यामध्ये येते त्या सर्व संख्या. जसं की बघा एकाच्या पाढ्यात जर 12 येतो तसं एकाच्या पाढ्यात सर्वच येतात. ओके. ही कॉमन गोष्ट आहे. 2च्या पाढ्यात बघा म्हणजे 2च्या टेबलमध्ये 12 पण येतो. ओके. 2च्या पाढ्यात पण 12 येतो. नंतर 3 अशी संख्या आहे की 3च्या पाढ्यात पण 12 येतो. नंतर 4 ही अशी संख्या आहे की 4च्या पाढ्यात पण 12 येतो. नंतर 6 ही अशी संख्या आहे की 6च्या संख्येत पण 12 येतो, पाढ्यात 12 येतो. नंतर 12 आणि नंतरची डायरेक्टली कोणती संख्या आहे 12 की ज्याच्या पाढ्यामध्ये 12 ही संख्या येतो बघा. 12 एके 12. 12 ही शेवटची संख्या आहे कारण की बघा 12 नंतर पुढची संख्या येणारच नाही. ओके. म्हणजे अशा सर्व संख्या बघा तुम्हाला 12 ही संख्या दिली. 12चे अवयव म्हणजे काय की अशा सर्व संख्या ज्या संख्यांच्या टेबलमध्ये म्हणजे ज्या संख्यांच्या पाढ्यांमध्ये 12 येऊ शकतो किंवा येतो त्या सर्व संख्यांना आपण 12चे अवयव म्हणतो, म्हणजे 12चे फॅक्टर म्हणतो. नंतर 16 ही संख्या बघा. तर 16 ही संख्या कोणत्या कोणत्या संख्येच्या पाढ्यात येते. ओके. 1 तर कॉमन आहे. 2च्या पाढ्यात 16 येतो. ओके. 4च्या पाढ्यात पण 16 येतो. नंतर 8च्या पाढ्यात पण 16 येतो. आणि नंतरची डायरेक्टली 16 अशी संख्या की डायरेक्ट 16च्या पाढ्यात 16 येतो. ठीक आहे. तर मग आता 16चे अवयव याचा अर्थ काय झाला. 16चे फॅक्टर्स म्हणजे काय की अशा सर्व संख्या ज्या संख्यांच्या पाढ्यामध्ये काय येतो 16 येतो, ह्या संख्यांनाच आपण काय म्हणतो त्या 16चे अवयव. अजून दुसऱ्या भाषेत जर बोलायचं झालं विद्यार्थी मित्रांनो तर आपण फॅक्टर्स म्हणजे अवयवांना काय म्हणू शकतो की बघा 12 म्हणजे 12चे अवयव म्हणजे काय द नंबर्स विच आर डिव्हिजिबल टू द 12th म्हणजे असा सर्व संख्या ज्या संख्यांनी 12ला भाग जातो त्या संख्यांना आपण त्या 12चे फॅक्टर्स म्हणतो. किंवा 16च्या फॅक्टर्सबद्दल दुसऱ्या भाषेत जर बोलायचं झालं तर अशा सर्व संख्या ज्या सर्व संख्यांनी 16ला पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना आपण 16चे अवयव म्हणतो. ठीक आहे. मग तुम्हाला पहिल्या पद्धतीनुसार मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनुसार लक्षात ठेवायचं असेल तर त्या पद्धतीनुसार लक्षात ठेवा. मी आताच तुम्हाला ह्या पद्धतीने सांगितलं तर त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा आता कॉमन फॅक्टर म्हणजे काय. ओके. सो आपल्याला एक 12 आणि 16चे कॉमन फॅक्टर्स बघायचे आहेत. बघा 1 इथे बघा 1 हा 1 12च्या फॅक्टर्समध्ये बघा 12च्या अवयवांमध्ये 1 आहे का. यस. मग 1 16च्या अवयवांमध्ये पण आहे. नंतर 2 इथे पण आहे. 2
ह्या फॅक्टर्समध्ये पण आहे, ह्या फॅक्टर्समध्ये 3 आहे पण इथे नाही आहे, 4 ह्या फॅक्टर्समध्ये पण आहे आणि इथे पण आहे. ओके, नंतर 6 ह्या फॅक्टर्समध्ये परंतु ह्या फॅक्टर्समध्ये नाही, 12 ह्या फॅक्टरमध्ये परंतु ह्या फॅक्टरमध्ये नाही आहेत. बघा, म्हणजे पार्टनर ह्या संख्येच्या अवयवांमधले जे अवयव आपण घेतो त्यांचे पार्टनर म्हणजे त्याच्या जोडीचे जर दुसऱ्या संख्येच्या अवयवांमध्ये असतील तर त्या जोडीला, त्या संख्यांना आपण काय म्हणतो, कॉमन फॅक्टर्स. तर बघा मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहेत बघा, हे सर्व जे काही आहेत, हे सर्व बघा, हे सर्वांना काय म्हणतो आपण की हे कॉमन फॅक्टर आहेत. बघा, कॉमन फॅक्टर्स कोणाकोणाचे, बघा 12 व 16चे. बघा, मी काय बोललो होतो सुरुवातीला की तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा अधिक संख्या जेव्हा दिलेल्या असतील, बघा या ठिकाणी 2 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या 2 संख्यांचे अवयव तुमच्या समोर आहेत. मग दिलेल्या 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्यांच्या फॅक्टर्स म्हणजे अवयव, 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्यांच्या अवयवांमध्ये ज्या सारख्या संख्या येतात त्या संख्यांना आपण कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक विभाजक असं म्हणतो, ज्याची अजून एक मराठी आहे साधारण विभाजक असं म्हणत असतो. आय होप की तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला ह्या 2 संख्यांवरनं कळालं नसेल तर आय विल टेक अनदर एक्झाम्पल. तर आपण अजून एक उदाहरण घेऊयात. जर मी तुम्हाला विचारलं की ओके 8चे अवयव काय काय असतील, आता 8 ही जी संख्या आहे, सो व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 8, म्हणजे 8 ह्या संख्येचे अवयव कोणकोणते असतील. तर तुम्ही काय म्हणाल, आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॅक्टर ऑफ 8? 8चे अवयव म्हणजे याचा अर्थ काय की अशी कोणती संख्या आहे, अशा कोणकोणत्या संख्या आहेत की ज्या संख्यांमध्ये 8 म्हणजे 8 हा ज्या संख्यांच्या टेबलमध्ये म्हणजेच ज्या संख्यांच्या पाड्यांमध्ये 8 ही संख्या येते. ओके 1, ओके 2च्या पाड्यात 8 येते का? यस, बेचोक 8. 3च्या पाड्यात 8 येते का? नाही, मग ही संख्या येणार नाही. 4च्या पाड्यात 8 येतो का? यस, मग 4 हा 8चा अवयव आहे. 5च्या पाड्यात 8 येते का? नाही येत. 6च्या पाड्यात 8 येते का? नाही येत. 7च्या पाड्यात 8 ही संख्या येते का? नाही येत. 8च्या पाड्यात 8 येतो का? यस, 8 1 8 म्हणजे 8 सुद्धा 8चा अवयव. ओके, आणि नंतर मी जर तुम्हाला विचारलं बघा की 12, ठीक आहे, 12 न घेता आपण दुसरी एक संख्या घेऊयात. जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं 20. ओके, 20 ही संख्या घेतली आपण. तर आता मी जर तुम्हाला प्रश्न केला की व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 8, म्हणजे काय, 8चे अवयव कोणते कोणते आहेत. आता मी जर तुम्हाला प्रश्न केला की व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 20, 20चे अवयव काय आहेत, तर तुम्ही आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॅक्टर्स ऑफ 20, 20चे अवयव, याचा अर्थ काय आहे की अशा कोणत्या कोणत्या संख्या आहेत, असे कोणते कोणते नंबर्स आहेत की ज्या नंबर्सच्या टेबलमध्ये, ज्या संख्यांच्या टेबलमध्ये 20 येतो. बघा 1च्या पाड्यात 20 येतो. 2च्या पाड्यात 20 येतो का? यस, ओके, बेद आहे 20. 3च्या पाड्यात 20 येतो का? नाही येत सर. ओके, 3 सोडून द्या. 4च्या पाड्यात 20 येतो का? 4 5 20, यस येतो. बघा 4च्या पाड्यात पण 20 येतो. नंतर 5च्या पाड्यात 20 येतो का? यस, 5 चोक 20. नंतर 6च्या पाड्यात म्हणजे 6च्या टेबलमध्ये 20 येतो का? नाही येत. 7च्या पाड्यात 20 येतो का? नाही येत. 8च्या पाड्यात 20 येतो का? नाही येत. बघा 8 2 16, 8 3 24. ओके, 9च्या पाड्यात 20 येतो का? 9 2 18, नाही येत. ओके, 10च्या पाड्यात 20 येतो का? यस सर. ओके, 10 2 20. 10 नंतर कोणती संख्या येते? 11च्या पाड्यात येत नाही. 12च्या पाड्यात पण येणार नाही. बघा 13 13 2 26, 14 14 2 28, नाही येत. बघा 15च्या पाड्यात, 16च्या पाड्यात 17 18, नाही येत. बघा डायरेक्टली कोणती संख्या येईल? 20. ती स्वतः अशी संख्या आहे की जिच्या पाड्यात येईल. ओके, म्हणजे प्रत्येक संख्या ही स्वतःच्या पाड्यामध्ये येते. म्हणजे 8 हा 8च्या पाड्यात येईल आणि 20 हा 20च्या पाड्यात पण येईल. हो की नाही? मग तुम्हाला मी जर प्रश्न विचारला की बघा पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 संख्या तुमच्या समोर आहेत. हो की नाही? ह्या 2 संख्या तुम्ही जर बघितल्या, जर मी तुम्हाला प्रश्न केला की व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 8,
आठाचे अवयव म्हणजे काय, तर तुम्ही सांगणार की आता आठाचे अवयव याचा अर्थ काय सांगितला की अशा संख्या ज्या संख्यांच्या टेबलमध्ये, ज्या संख्यांच्या पाड्यामध्ये 8 येतो, तर ह्या त्या सर्व संख्या ज्या संख्यांच्या टेबलमध्ये 8 येतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॅक्टर्स ऑफ 20? 20चे अवयव याचा अर्थ काय आहे की अशा सर्व संख्या ज्या संख्यांच्या टेबलमध्ये, म्हणजे ज्या संख्यांच्या पाड्यामध्ये 20 येतो, तर बघा ह्या त्या सर्व संख्या आहेत ज्यांच्या टेबलमध्ये 20 येतो. तर यांच्यामध्ये बघा आता ह्या दोन संख्या तुम्हाला दिलेल्या, ह्या दोन संख्या, ह्या दोन संख्यांमध्ये जे अवयव आपण घेतलेले आहेत, अवयव म्हणजे काय, फॅक्टर म्हणजेच काय, अवयव, लक्षात घ्या. ओके, समजते ना, फॅक्टर म्हणजे काय, अवयव. सो या दोघांमध्ये कॉमन म्हणजे काय, दोघांमध्ये सारखे असणारे, हो की नाही. राम आणि श्याम दोघांमध्ये कॉमन काय, बॉय, मुलगा. ओके, सीता, मिता या दोघांमध्ये कॉमन काय, गर्ल आहे. तसं बघा ह्या दिलेल्या दोन संख्यांमध्ये जे एकसारखे अवयव असतील, त्या एकसारख्या अवयवांना आपण काय म्हणतो, कॉमन फॅक्टर्स. काय म्हणतो, कॉमन फॅक्टर्स. बघा काय म्हणतो आपण, कॉमन फॅक्टर्स म्हणजे सामायिक अवयव, म्हणजेच काय, एकसारखे अवयव. ओके, असं आपण म्हणत असतो. ओके, बघा मग आता या ठिकाणी एक इथे पण आहे, एक इथे पण आहे, 2 इथे पण आहे, 2 इथे पण आहे, 4 इथे पण आहे, 4 इथे पण आहे, 8 इथे परंतु इथे नाही आहे. म्हणजे बघा ह्या सर्व संख्यांमध्ये तुम्हाला असं दिसतंय की हे काय आहेत 8 आणि 20 ह्या दिलेल्या दोन संख्यांमध्ये असणारे कॉमन फॅक्टर आहेत सर. हे काय आहेत सर, हे कॉमन फॅक्टर आहेत सर. ओके, कळलं का सर तुम्हाला की कॉमन फॅक्टर म्हणजे काय, दिलेल्या दोन किंवा दोनापेक्षा अधिक संख्या असो, त्या संख्यांचे अवयव पाडल्यानंतर त्या अवयवांमध्ये ज्या एकसारख्या संख्या येतात किंवा ज्या दोघांमध्ये कॉमन असणाऱ्या संख्या असतात, त्यांनाच आपण त्या दिलेल्या दोघं संख्यांचे काय म्हणतो, कॉमन फॅक्टर्स म्हणतो. आय होप की तुम्हाला कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव हा कॉन्सेप्ट आता क्लिअर झाला असेल. ओके, तर मग आपण आता आपला जो मेन टॉपिक आहे, आजचा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. जर तुम्हाला कॉमन फॅक्टर्स कळलं असेल तर आता आपण बोलूयात कशाबद्दल, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच काय, ज्याची मराठी आहे महत्तम सामायिक विभाजक, किंवा ज्याची मराठी तुम्ही अशी करू शकतात, महत्तम सामायिक अवयव असं देखील तुम्ही म्हणू शकतात. ठीक आहे, किंवा आता महत्तमचा अर्थ तुम्हाला कळला असेल. ओके, तर महत्तमचा अर्थ काय असतो विद्यार्थी मित्रांनो, महत्तम म्हणजे काय, सर्वात मोठा. सामायिक म्हणजे काय, दिलेल्या जेवढ्या संख्या तुम्हाला दिलेल्या असतील त्या संख्यांचे अवयव मिळाल्यानंतर त्या अवयवांमध्ये दोघांमध्ये जे कॉमन अवयव आहेत त्यांना म्हणतो आपण सामायिक. आणि विभाजकचा अर्थ तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हायेस्ट कॉमन फॅक्टर ज्याचं संक्षिप्त रूप आहे HCF आणि ज्याची मराठी आहे महत्तम सामायिक विभाजक, ज्याची संक्षिप्त मराठी आहे मसावी. बघू शकता तुम्ही, ठीक आहे, मसावी. ओके, बघा मसावी. आता बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ HCF. ओके, ज्याचा शॉर्ट फॉर्म GCF असाही होतो. सो आता मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक, ज्याची इंग्रजी आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे काय ते आपण सर्वात आधी समजूया. ओके, सो यू कॅन सी हिअर the greatest number that divides all the given numbers is the HCF. म्हणजे अशी मोठ्यातली मोठी संख्या किंवा अशी सर्वात मोठी संख्या आपल्याला म्हणजे दॅट डिवाइड्स ऑल द गिवन नंबर्स, म्हणजे आपल्याला दिलेल्या सर्व संख्यांना ज्या सर्वात मोठ्या एकाच संख्येने भाग जातो. दिलेल्या दोघं किंवा दोनापेक्षा जास्त संख्या तुम्हाला दिलेल्या असतील आणि त्या दिलेल्या संख्यांना ज्या सर्वात मोठ्या संख्येने त्या दिलेल्या सर्व संख्यांना भाग जात असेल, तेव्हा त्या संख्येला आपण दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजेच HCF असं म्हणतो. ओके, ही गोष्ट तुम्हाला उदाहरणावरून जास्त क्लिअर होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता वेळ न घेता पुढे जाऊयात. HCF सोडवण्याच्या 3 मेथड्स आहेत. बघा मसावी शोधण्याच्या 3 पद्धती आहेत.
त्या 3 मेथड्स म्हणजे पद्धतींपैकी आज आपण फक्त पहिली मेथड कवर करणार आहोत. इतर ज्या 2 मेथड्स आहेत त्या देखील अतिशय इंटरेस्टिंग आहेत आणि होऊ शकतं की तुम्हाला ही मेथड सोपीही वाटू शकते किंवा कदाचित थोडीशी अवघडही वाटू शकते. तर उरलेल्या ज्या 2 मेथड्स आहेत त्या तुम्हाला सोप्या वाटू शकतात. ओके, इट्स युअर चॉईस. पण आय होप अँड ओके ट्रस्ट मी, सगळ्या मेथड्स अगदी सोप्या आहेत आणि त्या सोप्या करून देण्याचे काम माझं. ओके, बट यू नीड टू बी अटेंड द ऑल पार्ट्स. तुम्हाला सर्व पार्ट्स कवर करावे लागतील HCF आणि LCMचे, म्हणजे लसावी आणि मसावी. ओके, मसावी आणि लसावी यांचे जेवढेही 10 पार्ट्स मी तयार करणार आहे ते सर्व तुम्हाला कवर करावे लागतील. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या बेसिकसह शॉर्ट ट्रिक्स देखील शिकणार आहात. ओके, चला मग विद्यार्थी मित्रांनो, ओके, समजा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की फाइंड द HCF ऑफ 12, 14 अँड 16. ओके, की 12, 14 व 16 ह्या संख्यांचा मसावी शोधा. म्हणजे बघा तुम्हाला दिलेल्या संख्या किती आहेत, आता 3 आहेत. बघा 3 संख्या आहेत आणि ह्या 3 संख्यांचा जो मसावी आपण आज शोधणार आहोत तो मसावी शोधणार आहोत कोणत्या पद्धतीने? बघा मूळ अवयव पद्धतीने. बघा मूळ अवयव पद्धत. आता इथे मूळ अवयव पद्धत म्हणजे काय ते आधी समजून घ्या. ओके, ज्याचं बाय प्राईम फॅक्टर. व्हॉट इज मीन बाय प्राईम फॅक्टर? म्हणजे अशा संख्या, असे अवयव ज्या अवयवांमध्ये सर्वच्या सर्व मूळ संख्या राहतील. कळलं का? संख्यांचे असे अवयव जे अवयव सर्वच्या सर्व मूळ संख्या असतील. तर इथे अजून एक पुन्हा प्रश्न पडतो आपल्याला की व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्राईम नंबर्स? मूळ संख्या म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आपण त्या संख्यांना म्हणत असतो. याच्या 2 प्रकारे व्याख्या केल्या जातात. ओके, एक पुस्तकी व्याख्या अशी की ज्या संख्यांना फक्त एकाने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. ही झाली पुस्तकी भाषा. आपल्या साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर अशा सर्व संख्या, ज्या संख्या त्यांच्या टेबल व्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या पाढ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाढ्यात येत नाही, अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो HCF, आज जो आपण मसावी शोधत आहोत, तर मसावी फक्त ह्या नैसर्गिक संख्यांसाठीच नाही आहे. जर जे काही फ्रॅक्शन्स म्हणजे ज्यांना आपण अपूर्णांक म्हणतो. आता अपूर्णांक म्हणजे काय? ज्या संख्या न्यूमेरेटर अपॉन डिनॉमिनेटरच्या रूपात असतात. म्हणजे थोडक्यात ज्या संख्या अंश व छेदाच्या रूपात असतात त्यांना आपण अपूर्णांक म्हणतो. ओके, तरी अशा सर्व संख्यांचा देखील मसावी आपल्याला शोधायचा असतो. तर तो कसा शोधायचा ते तुम्ही वेट करा पुढील व्हिडिओसाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला अशा संख्या दिल्या जातील आणि ह्या संख्यांचा जर तुम्हाला मसावी, ज्याचं इंग्रजी आहे HCF, म्हणजे हे झालं त्याचं शॉर्ट फॉर्म, ज्याचा लॉंग फॉर्म आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, म्हणजे असा सर्वात मोठा फॅक्टर जो सर्वांमध्ये कॉमन असेल आणि त्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईल किंवा त्या संख्येच्या पाड्यामध्ये आपल्या संख्या येतील. तर बघा मग आता बाय प्राईम फॅक्टर मेथड म्हणजे काय की असे फॅक्टर्स घ्या, असे फॅक्टर्स म्हणजे दिलेल्या संख्यांचे सर्व फॅक्टर काय असतील? मूळ संख्या असतील. तर बघा काय करायचं. उदाहरणार्थ बघा आपण पहिली संख्या घेऊयात. बघा 12. ओके, हा जो 12th आहे, 12thचे आपण प्राईम फॅक्टर घेऊयात. बघा व्हॉट आर द प्राईम फॅक्टर्स. बघा काय करायचं. हा जो 2 आहे, सगळ्यात पहिली प्राईम संख्या, पहिली जी मूळ संख्या आहे ती मूळ संख्येची सुरुवात होते 2 पासून. ओके, पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. 2 नंतर 3. ठीक आहे, तुम्हाला मूळ संख्या किंवा संख्यांचे जे प्रकार आहेत, टाईप्स ऑफ नंबर्स, तर टाईप्स ऑफ नंबर्सबद्दल जर शिकायचं असेल तर माझ्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मी ते व्हिडिओ टाकलेलेच असेल. तर कृपया ते व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला त्या ठिकाणी संख्यांचे प्रकार एकदम स्पष्टपणे कळून जातील आणि त्याचबरोबर मूळ संख्येचा देखील तुम्हाला डिटेलमध्ये अर्थ कळेल. ओके, बघा मग पहिली मूळ संख्या आहे 2. तर आपण 2 ही संख्या घेतली. बघा तर 2च्या पाढ्यात 12 येतो का? यस. 2ने जर आपण 12ला भाग दिला, बघा बेसक
ओके सॉरी, बेसक 12 म्हणजे 2ने जर आपण 12ला डिवाइड केलं तर आय विल गेट 6 म्हणजे मला 6 मिळेल, बेसक 12. आता हा जो 6 आहे ह्या 6ला पुन्हा 2 ह्या प्राईम नंबरने म्हणजे 2 ह्या 2 ह्या मूळ संख्येने भाग जातो का, म्हणजे 2 ह्या मूळ संख्येच्या पाड्यात 6 येतो का, यस येतो बघा. ओके, बे त्रिक 6. ओके बघा, तुम्ही जर बघितलं आता 3 ही स्वतःमध्ये एक मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय, अशी संख्या जी संख्या तिच्या पाड्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही. ओके बघा, मग पुढची संख्या घेऊयात आपण. मग 2 बघा, 2 ह्या मूळ संख्येने 3ला भागजेल का नाही, कारण की 3 ही फक्त 3च्या पाड्यात आहे. मग 3ला फक्त कशाने भागजेल, 3ने. सो 3 3 बघा, 3 3. ओके, इथपर्यंत आलो आपण. बाकी 1 उरली म्हणजे आपले अवयव संपले. बघा 2 आणि 3 ह्या दोघंच्या दोघं काय आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणजे हे काय आहेत बघा, 12चे हे झाले प्राईम फॅक्टर म्हणजे मूळ संख्येच्या रूपात असणारे अवयव. बघा 12चे मूळ अवयव, मूळ संख्येतील अवयव. ओके, अवयव काय काय आहेत बरं का, बघू शकता तुम्ही. ओके, 2 नंतर गुणिला 2 आणि गुणिला 3. बघा या सर्वांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला 12 मिळेल. ओके, चला पुढची संख्या आहे, कोणती संख्या पुढची, ओके 16. आपण आता ह्या 16चे अवयव घेऊयात. बघा सॉरी 14 आहे, तर 14चे प्राईम नंबरच्या रूपात म्हणजे मूळ संख्यांच्या रूपात अवयव. ठीक आहे, बघा मग आता ह्या 14ला 2ने भाग जातो का, यस 2ने भाग द्या, बेसाती 14. ठीक आहे, नंतर ही जी 7 संख्या आहे, 7 ह्या संख्येला कशाने भाग जाईल, कारण की बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं 7 ही संख्या फक्त 7च्याच पाड्यात येते, 7च्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पाड्यामध्ये 7 येत नाही, म्हणून 7ला फक्त 7नेच भाग जाईल. 7 1 7. बघा 14चे जे काही अवयव आहेत, तुम्हाला जर सांगितलं की 14चे मूळ संख्येतील अवयव, मूळ अवयव, मूळ संख्येतील अवयव म्हणजे मूळ संख्यांच्या रूपातील अवयव बरं का. काय काय आहेत बघा ते तुम्ही बघू शकतात. अवयव आहेत आपल्याकडे काय, 2 आणि 7. बघा 2 गुणिला 7 हे झाले 12चे अवयव. ओके, आता आपण पुढची संख्या घेऊयात 16. बघा 16. तर 16 ह्या संख्येला तुम्ही मूळ संख्या कोणत्या आहे, 2 आहे कमीत कमी, तर त्या 2ने भाग द्या. 2ने भाग द्या म्हणजे काय की 2च्या पाड्यात 16 येतो का, यस येतो. बघा 2च्या पाड्यात 16 येतो. बघा बे 8 16. बघा बे 8 16. 2च्या पाड्यात म्हणजे 2च्या टेबलमध्ये 8व्या स्थानी 16 येतो. आता पुन्हा 2 ह्या मूळ संख्येने 8ला भाग द्या म्हणजे 2च्या पाड्यात 8 येतो का ते चेक करा, यस येतो. बघा ओके, बे 8. पुन्हा हा जो 4 आहे तो 2च्या टेबलमध्ये येतो का, म्हणजे 2च्या पाड्यात 4 येतो का, यस म्हणजे 2ने पुन्हा भाग जाईल. बे 1 बे, बे 2 4. आता 2ला कशाने भाग जाईल, 2ने, कारण की 2 ही स्वतःमध्ये मूळ संख्या आहे. कारण का 2 ही फक्त 2च्याच पाड्यात येते, 2 ही 2च्या व्यतिरिक्त कोणत्याही पाड्यात येत नाही आणि म्हणून 2 काय प्राईम संख्या आहे म्हणजेच मूळ संख्या आहे. आता ह्या मूळ संख्येला म्हणजे 2 ह्या मूळ संख्येला 2 ह्या संख्येनेच भाग जाईल. सो बे 1 बे. बघा मग तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात काय, 16चे मूळ संख्येतील अवयव, मूळ संख्येतील अवयव, अवयव काय काय बघा विद्यार्थी मित्रांनो, काय काय बरं का ते. ओके 2 बघा ही सर्व अवयव बरं का, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 बघा हे सर्व अवयव. ओके, म्हणजे तुम्ही जर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं असेल तर बघा तुम्ही असं लिहू शकतात. सो व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 12चे अवयव. सो व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 12चे फॅक्टर काय आहेत, 12चे फॅक्टर आहेत बघा. ओके 2 2 × 2 2 4 आणि 4 3 12. बघा नंतर
14. व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 14? म्हणजे 14चे अवयव काय आहेत बघा, 2 आहे, नंतर 7 आहे, ठीक आहे. एक तर सर्वांमध्ये येईल बघा, एक हा कॉमन आहे. नंतर व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 16? 16चे अवयव कोणकोणते आहेत तर बघा 2 आहे, नंतर पुन्हा 2, नंतर 2 आणि अगेन 2 बघा, 2 2 2. आता तुम्ही बघू शकता ह्या तुम्हाला दिलेल्या 3 संख्या होत्या, ज्या 3 संख्यांचा आपल्याला मसावी, ज्याची मराठीचं बघा मराठी आहे म्हणजे ज्याचं लॉंग फॉर्म, ज्याचं पूर्ण रूप आहे महत्तम सामायिक विभाजक. तर आपण त्याचाच अर्थ आता समजणार आहोत. सो आपल्याला काय शोधायचं मग, HCF. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, HCF म्हणजे काय? सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय शोधायचं आहे, महत्तम सामायिक विभाजक कोणामध्ये तर 12, 14 आणि 16 ह्या तिघ संख्यांचा मसावी काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा मसावी म्हणजे काय बघा, देअरफोर बघा यू कॅन राईट हिअर मसावी. मसावी म्हणजे काय बघा, आता ज्याचं इंग्रजी आहे HCF, ओके, हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर बघा आता हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय बघा, मसावी म्हणजे काय, आपल्याला दिलेल्या संख्या होत्या 12, 14 आणि 16, ज्यांचे अवयव आपण घेतले बघा, 12चे हे अवयव आहेत, 14चे हे अवयव आहेत आणि 16चे हे अवयव आहेत. बघा एक हा सर्वांमध्ये कॉमन असतो, ठीक आहे. एक तुम्ही घेतला, अगर नाही घेतला त्याच्याने काही मात्र फरक पडत नाही. तर बघा आता ह्या तिघ संख्यांचे अवयव घेतल्यानंतर, तिघांमध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत, म्हणजे तिघांमध्ये कॉमन म्हणजे जर समजा मी 12 घेतला तर 12चे जर अवयव घेतले आपण, तर 12मध्ये जर हा पहिली संख्या घेतली आपण 2, तर 2 हा जो 2 आहे म्हणजे 2, तर ह्या 2चे जे पार्टनर आहेत म्हणजे त्याच्यासारखे 2 ह्या उरलेल्या 2 संख्यांच्या फॅक्टरमध्ये आहेत का? यस. बघा 2 इथे आहे, 2 इथे पण आहे, 2 इथे पण आहे. नंतर इथे 2 आहे, इथे एकदा 2 आहे, पुन्हा इथे नाही आहे, पण इथे बघा एकदा, दोनदा, तीनदा आहे, परंतु इथे 2 आहे तर इथे नाही. आता इथे 3 आहे, लक्षात घ्या बघा, इथे 3 आहे तर इथे 3 नाही आहे, इथे पण 3 नाही आहे. म्हणजे कॉमन फक्त काय दोघांमध्ये ह्या तिघ संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? कॉमन म्हणजे काय, तिघांमध्ये असेल. बघा 2 इथे पण आहे, 2 इथे पण आहे, 2 इथे पण आहे. दुसऱ्यांदा जर 2 घेतला आपण, 2 इथे, परंतु इथे नाही आहे, इथे पुन्हा आहे पण इथे नाही. बघा कॉमन आहे का? मग नाही आहे. 3 इथे आहे पण 3 इथे पण नाही आहे आणि 3 इथे पण नाही आहे, म्हणजे 3 हा कॉमन नाही तिघांमध्ये. ओके, 1 कॉमन आहे, 1 तर कॉमनच असतो सगळ्यांमध्ये. सो ह्या तिघ संख्यांमध्ये 2 हा कॉमन आहे आणि 2 हा एकचदा कॉमन आहे. बघा 2 हा तिघांमध्ये एकचदा कॉमन आहे. बघा एकचदा कॉमन आहे. ओके, सो एकचदा लिहा मग 2. ओके, एकच वेळेस कॉमन आहे, लक्षात घ्या. 2 हा तिघांमध्ये एकच वेळेस समान आहे, एकाच वेळेस कॉमन आहे. बघा कॉमन म्हणजे सगळ्यांमध्ये असेल, सगळ्यांमध्ये. मग तुम्हाला दिलेल्या ज्या 3 संख्या होत्या बघा 12, 14 आणि 16, ह्या तिघ संख्यांचे आपण अवयव घेतल्यानंतर तिघांच्या अवयवामध्ये जो कॉमन आहे तो आहे फक्त 2, आणि 2 किती वेळेस आलेला आहे तर एकच वेळेस कॉमन आहे, म्हणून आपण एकच वेळेस लिहिला. तर मग याचा अर्थ काय झाला की ह्या संख्यांचा जो मसावी आहे, म्हणून बघा देअरफोर 12, 14 व 16चा मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक 2 आहे. काय आहे? 2 आहे. तर आता याचा अर्थ काय झाला बघा, महत्तम सामायिक विभाजकचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे बघा, लक्षात घ्या, म्हणजे काय, 2 ही अशी मोठ्यातली मोठी संख्या आहे ह्या सर्वांमध्ये. बघा ह्या सर्वांना लक्षात घ्या, 12, 14 आणि 16
ह्या सर्व संख्यांमध्ये बघा 2 ही अशी मोठ्यातली मोठी संख्या आहे, म्हणजे 2 ही सर्वात मोठी अशी संख्या आहे की ज्या संख्येने ह्या तिघांना म्हणजे दिलेल्या तिघ संख्यांना भाग जातो. कळालं का? मसावीचा अर्थ मसावी जो 2 आलेला आहे, जो HCF 2 आलेला आहे, तर याचा बघा हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आलेला आहे 2. तर याचा अर्थ असा झाला की 2 ही अशी संख्या आहे, म्हणजे 2 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्या 2ने या सर्वांना म्हणजे 12, 14 आणि 16 या तिघांना भाग जातो. म्हणजेच 2 हा त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे, म्हणजे महत्तम म्हणजे काय, सर्वात मोठा आणि कॉमन म्हणजे तिघ संख्यांना कॉमन असणारा एक मोठ्यातला मोठा असा अवयव किंवा अशी संख्या ज्या संख्येने ह्या तिघांना भाग जातो. म्हणजे 2च्या पाड्यात ह्या तिघ येतात. ओके, बघ 3च्या पाड्यात 12 येईल पण 14 आणि 16 येणार नाही, बरोबर आहे की नाही. 7च्या पाड्यात फक्त 14 येईल पण 16 आणि 12 येणार नाही, म्हणजे बाकीचे त्याचे अवयव म्हणजे बाकीचे हे ह्या दिलेल्या संख्यांचे मसावी नाही. तर ओके, आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मसावी नक्कीच समजलं असेल.